नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज आपण एक छानशी रीडिंग घेऊन आलोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे इतका छानसा असा सुंदर हिरवागार श्रावण सुरू झालेला आहे आणि ह्या श्रावण महिन्यात महादेव तुम्हाला आश्चर्यचकित करणारे असे अनुभव देत आहेत. तर असे कोणते अनुभव आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करणारे आहेत आणि महादेव तुम्हाला ते दाखवत आहेत? कारण तुमची भक्ती इथं डिवोशन खूप महत्वाचं आहे, भक्ती खूप महत्वाची आहे आणि भक्ती इतकी तुमची सर्वश्रेष्ठ आहे. जर तुम्ही 16 सोमवारचं व्रत केलेलं असेल किंवा तुम्ही सोमवार करत असाल किंवा जलाभिषेक केलेलं असेल, महादेवांना अभिषेक घातलेला असेल, काही तुमचे काही इंटेन्शन असतील किंवा काही अशी काही मागणी तुमच्याकडे तुम्ही केलेली असेल महादेवांना, रुद्रपूजा संकल्प हे तुम्ही केलेलं असेल, तर या मागणीनुसार किंवा तुमची एखादी आतली आर्त भावना तुमचा जो काही उद्देश आहे किंवा तुमच्या करिअरच्या दृष्टीने असेल किंवा तुमच्या फायनान्शियलच्या दृष्टीने असेल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून तुम्हाला ग्रो करण्यासाठी जे काही तुम्ही मागितलेलं आहे ते महादेवांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्याचे जे अनुभव आहेत ते आश्चर्यचकित करणारे असे ह्या श्रावण महिन्यात तुम्हाला मिळणार आहेत. आणि हा श्रावण महिना म्हणजे एक दुग्ध शर्करा योग असा छान आहे की नाही, मस्त असा योग आहे इथं. आणि तुमच्या कर्तृत्वाला चालना देणारा, तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडणारा आणि तुम्हाला दैवी अनुभव घडवून आणणारा देणारा असा हा श्रावण महिना तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. श्रावण महिना तुमच्यासाठी आश्चर्यचकित करणारे असे अनुभव घेऊन आलेला आहे. हा डेक नवीन आलेला आहे त्यामुळे कार्ड्स थोडेसे तर अन्नपूर्णा. आणि हा श्रावण महिना तुमच्यासाठी आश्चर्यचकित करणारे असे मिरॅकल्स आणि हे घेऊन आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आशीर्वाद आहे. म्हणजे हा श्रावण महिना तुम्हाला नर्चर करण्यासाठी आलेला आहे. तुमच्यातला स्वतःचा आत्मविश्वास जिथं कोणत्याही गोष्टीने जर तुम्हाला कुठंतरी अपयश मिळालेलं असेल, काहीतरी गिल्ट असेल मनामध्ये, ज्या योजना ज्या अपेक्षा तुम्ही ठेवलेल्या असतील त्या तुमच्या मनाप्रमाणे नाही झालेल्या आहेत आणि किंवा काही त्याच्या मागे घटना आणि त्याच्या मागे असं एक हे प्लॅनिंग, जसं आपण प्लॅनिंग करतो तसं परमेश्वराने तुमच्याबद्दल प्लॅनिंग केलेलं आहे की तुम्ही जसं ठरवताय त्यापेक्षा परमेश्वरानं तुमच्यासाठी खूप छान असं काहीतरी ठरवलंय. मग तेच जे प्लॅनिंग आहे त्याचं जे एक 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 टप्पा जसा तुम्ही पुढे जाते त्या प्लॅनिंगच्या रस्त्यावर तुम्ही पुढे चाललाय असा हा इथं हे आहे श्रावण महिना. आणि या श्रावण महिन्यामध्ये अन्नपूर्णा देवी म्हणजेच देवी पार्वतींचं दुसरं रूप हे अन्नपूर्णेचं आहे. आणि हेच अन्नपूर्णा देवी तुम्हाला आशीर्वाद तुम्हाला नर्चर तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतः प्रेझेंट मोमेंटमध्ये तुम्ही आता काम करताय. म्हणजे जे झालेलं आहे पास्ट आणि फ्युचर, भूतकाळ भविष्यकाळ या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये ह्याच्यात अडकता तुम्ही तुमच्या आत्ता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्यासाठी आत्ता महत्वाचं काय आहे, जर तुमच्या सगळ्याच गोष्टींसाठी असेल, करिअर, बिझनेस, नोकरी, घर आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा वेगळं असं आपलं आयुष्य काय असतं. आणि त्यामध्ये कुठलाही ते स्पिरिच्युअलिटी असेल किंवा तुम्ही एखादा जोपासलेला किंवा तुमच्या आयुष्यात आलेला असा एक आध्यात्मिक बदलाव असेल किंवा नवीन काहीतरी असेल तर तो एक असेल. तर त्या माध्यमातून तुम्हाला नर्चर करण्यासाठी, तुम्हाला अजून ग्रो करण्यासाठी, अजून प्रेझेंट मोमेंटमध्ये कसं आणता येईल ह्यासाठी महादेवांचं प्लॅनिंग चालू आहे. आणि आश्चर्यचकित करणारे असे बदल ह्या श्रावण महिन्यात तुमच्या बरोबर घडत आहेत कारण तुम्हाला स्वतःला त्यांना खूप असं स्टँड करायचं आहे. मग हे अन्नपूर्णा देवी सुद्धा तुम्हाला ब्लेस्ड करतायत कारण हा हा श्रावण महिना म्हणजे तुम्हाला अबंडन्स आहे. आणि स्पिरिच्युअल फिजिकली तर तुम्ही स्ट्रॉंग होताय, फिजिकली तुम्ही स्ट्रॉंग होताय, तुमची स्ट्रेंथ वाटते. कुठंतरी तुम्हाला असं लो एनर्जीमध्ये काही कारणाने तुम्ही गेला असाल किंवा नकारात्मक एनर्जी अशा आजूबाजूला तुम्हाला थांबवण्यासाठी प्रयत्न करतात, पण त्या सगळ्यावर मात करून तुम्ही तिथं ठामपणे उभं राहता आणि फिजिकली आणि स्पिरिच्युअली तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये खूप तयार केलं जाते. म्हणजे महादेव तुमच्या आयुष्यात इतके बदल करतात की स्पिरिच्युअल जे तुमच्यातले स्पिरिच्युअल जे अवेकनिंग आहे किंवा जे मेसेजेस आहेत, जे आध्यात्मिक म्हणजे स्वप्नांच्या द्वारे असू दे किंवा इतर माध्यमातून मेसेजेसच्या द्वारे असू दे, तुम्ही तुमच्यातला जो आध्यात्मिक गुण आहे, जो भक्तीचा गुण आहे, जो सेवेचा गुण आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचताय आणि तुम्हाला त्यातून नवीन प्रवासाकडे ते घेऊन जात आहेत. आणि हा प्रवास म्हणजे तुमच्यासाठी तुम्ही जर असं काही रेस्टॉरंट असेल, तुम्ही
किंवा असे कोणत्याही खाद्यपदार्थांचा असा काही व्यवसाय तुमचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ब्लेसिंग्स देत आहे. देवी अन्नपूर्णांचा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे आणि हे ब्लेसिंग्स आहेत तुम्हाला की देवी अन्नपूर्णा तुम्हाला त्या व्यवसायामध्ये असेल किंवा ते जे तुम्ही करणार आहात त्याचा ते करण्यामागचा उद्देश तुमचा खूप पॉझिटिव्ह आणि खरा उद्देश आहे. त्यामुळे त्याच्यात सुद्धा तुम्हाला यशस्वी आहे. तर तुम्ही जर असे सात्विक हे असेल म्हणा कसं असं जर स्पिरिच्युअल लोक आहेत तर कोणत्या गोष्टीकडे कल असला पाहिजे त्यांना ह्याच्यामध्ये असू दे किंवा काय, तर तो जो प्रामाणिकपणाने जे काही तुम्ही करताय जो तुमचा उद्देश आहे त्या उद्देशामध्ये तुम्हाला ते पुढे घेऊन जात आहेत. आणि देवी भुवनेश्वरी तुम्हाला हे दाखवत आहेत आता ह्या श्रावण महिन्यामध्ये महादेव तुम्हाला तुमच्याच रूपांशी कनेक्ट करतायत. हा महत्वाचा मेसेज आहे. आणि हा डेक नवीनच आलेला आहे पण हा डेक ह्या रिडिंगसाठी हे करावा असं महादेवांचीच इच्छा आहे. तर हे देवी भुवनेश्वरी म्हणजे देवींची जी रूपं आहेत आणि त्या रूपांशी तुम्हाला महादेव कनेक्ट करतात. म्हणजे तुमचंच रूप तुमच्यामधलं जे दैवीय रूप आहे जी आध्यात्मिक स्पिरिच्युअल जी अवेकनिंग तुमची आहे किंवा तुमच्यातलं जे रूप आहे त्या रूपाशी तुम्हाला इथं कनेक्ट केलं जाते. आणि देवी भुवनेश्वरी म्हणजे डिवाइन प्रेझेन्स आहे. परमेश्वरांचं अस्तित्व तुमच्यामध्ये आहे. त्यांचं अस्तित्व त्यांच्याबरोबर ते तुमच्याबरोबर आहे. त्याचे तुम्ही कुठेही असा एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं असेल किंवा तुम्ही स्वतःमध्येही असेल की तुम्हाला स्वतःला कुठंतरी थांबल्यासारखं असं वाटत असेल तर तिथं सुद्धा देवी भुवनेश्वरी महादेव तुम्हाला आश्चर्यचकित करणारे तुम्हाला फील होईल की तुमच्या आजूबाजूला कोणतरी आहे. ते कोणीतरी तुम्हाला बोलते तुम्हाला सांगते. म्हणजे तुम्ही तुमच्या इतक्या इंट्युशन्स जे आहेत की नाही खूप हायली इंट्युशन्स तुमचे आहेत त्या इंट्युशन्सशी तुम्ही कनेक्ट व्हाल या श्रावण महिन्यामध्ये. म्हणजे हे दैवी इंट्युशन्स ही कसं असतं हिलिंग पॉवर असते आणि ही तुम्हाला कुठं चुकत असताना थांबवणारही आणि तुम्हाला बरोबर देवी भुवनेश्वरी आणि महादेव ह्या आश्चर्यचकित करणारे हेच तुम्हाला देणार आहेत की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं इंट्रोडक्शन करून देणार आहे. तुमच्याशीच तुमची एक नवीन ओळख तुम्हाला करून देणार आहेत. कारण तुम्ही तुमचं दुसरं रूप तुम्हाला माहीतच नाही आहे आणि महादेव तुम्हाला ह्या श्रावण महिन्यामध्ये हेच रूप तुम्हाला दाखवणार आहे की हे दैवीय तुमचं जे रूप आहे तुम्ही काय करू शकता. तुम्ही अन्नपूर्णा आहात, तुम्ही देवी भुवनेश्वरींचं रूप आहात, तुम्ही देवी पार्वतींची जी रूपं आहेत अष्टरूप जी त्या रूपांशी तुम्ही कनेक्ट होताय आणि त्यातलंच तुमच्यात अंश आहे. तर तुम्ही कोणत्याही गोष्टीची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ कशी वाढवताय किंवा त्या बघण्याचा दृष्टिकोन जो आहे किती कुणीही तुम्हाला लो एनर्जीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला वेगळ्या दृष्टिकोनानं बघताय तुम्ही किंवा एका पॉझिटिव्हनेसनं पुढे जाताय पण त्यामध्ये सुद्धा अडथळे आणण्याचा प्रयत्न केलास तर त्या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला तुमची ओळख करून देऊन पुढे घेऊन जात आहेत महादेव. आणि हे आश्चर्यचकित करणारच आहे. कारण ज्या वेळेला तुम्हाला तुमचं स्वतःचं वेगळं रूप बघायला मिळेल त्यावेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या रूपाचं सुद्धा एक वेगळं अस्तित्व आहे आणि तुमचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आहे. राजराजेश्वरी बघा. थँक्यू सो मच महादेव. इन द प्रेझेन्स ऑफ राजराजेश्वरी फाइंड सोल्स नाउइंग दॅट इज आर गाइडेड अँड प्रोटेक्टेड. हां, देवी राजराजेश्वरींचं जे रूप आहे ते तुम्हाला गाईड करणार आहे. म्हणजे या पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला काय म्हटलं इंट्युटिव्ह तुम्ही खूप होणार आहात. इंट्युएशन्स तुम्हाला खूप येणार आहेत. एक सोल जेव्हा ग्रो करत असते स्पिरिच्युअलिटीमध्ये अध्यात्मामध्ये ती पुढे जात असते किंवा ती इंट्युएशनशी कनेक्ट होते ध्यानात जाते त्यावेळेला तिला छोटे छोटे आहे ना इंट्युशन्स येतात पण ज्या वेळेला एका लेवलला ती जाते त्यावेळेला साक्षात परमेश्वर साक्षात ह्या ज्या दिव्य शक्ती आहेत त्या तिला गाईड करत असतात. आणि तसंच देवी राजराजेश्वरी ह्या तुम्हाला गाईड करतायत आणि तुम्हाला पुढे घेऊन जात आहेत तुमच्या रस्त्यावर. जो रस्ता तुमच्यासाठी निवडलेला आहे महादेवाने निवडलेला आहे जे तुमच्यासाठीच आहे ते तिकडं तुम्हाला घेऊन जातात आणि तुम्ही प्रोटेक्ट आहात. तुम्हाला ॲज अ पूर्ण प्रोटेक्ट केलेला आहे, प्रोटेक्टेड आहात तुम्ही आणि इथं तुम्हाला पूर्ण प्रोटेक्शन आहे. डिवाइन एनर्जी जी आहे म्हणजे परमेश्वराची जी शक्ती आहे ती शक्ती तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला ती शक्ती प्रोटेक्ट करते, तुम्हाला ती शक्ती पुढे घेऊन जाणारी आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये तुमचा भाग्योदय जो आहे भाग्योदय सुद्धा ह्या ह्याच्यामध्ये होतंय. तर हा श्रावण महिना हे तुमचा भाग्योदयाचा काळ सुद्धा आहे आणि तसंच तुम्हाला आश्चर्यचकित करणारे रस्ते सुद्धा ह्यामध्ये उघडत आहेत या श्रावण महिन्यामध्ये. तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही
आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, त्यामधून तुम्ही मला जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि महादेव तुम्हाला आश्चर्यचकित करणारे अनुभव देत आहेत. हे अनुभव म्हणजे तुमच्यासाठी खूप मोठे आणि खूप पॉझिटिव्ह, खूप पॉवरफुल असे तुमच्यासाठी हे अनुभव आहेत. आणि डाउनलोड्स अँड अंडरस्टँडिंग मी तुम्हाला काय म्हटलं, ह्या याच्यामध्येच म्हटलं तुम्हाला इंट्युशन्स खूप येतील, खूप हायर इंट्युशन्स येतील, किंवा स्वप्नांच्या माध्यमातून असेल. तुम्हाला स्वप्नातून असं तुम्हाला जाणवत असेल की अशा काही गोष्टी होतात किंवा अशा काही घटना घडतायत की त्यामुळं तुम्हाला वेगवेगळे मेसेजेस तुमच्यापर्यंत येत आहेत, वेगवेगळे मेसेज तुम्हाला द्यायचे आहेत, करायचे आहेत. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये डीपमध्ये तुम्ही जाताय, खूप आतमध्ये तुम्ही स्वतःला असं हे करताय. आणि तुमच्यामध्ये रिअल जे इंट्युशन्स जे येत आहेत, रियालिटीमध्ये तुम्ही काय आहेत, काय डाउनलोड्स येत आहेत, तुम्हाला ही स्वप्न का दाखवली जात आहेत, किंवा जी स्वप्न पडतायत त्याचा खरा अर्थ काय आहे, हे सुद्धा तुम्हाला या येणाऱ्या हा जो आपला श्रावण महिना आहे आता, या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला इथं आश्चर्यचकित करणारं असं हे होईल की तुम्ही जे स्वप्नात बघितलं किंवा स्वप्नांचा तो जो अर्थ आहे तो रियालिटीमध्ये होताना तुम्हाला दिसायला लागेल. मग ते ट्रूथ जे खरं काय आहे, का हे तुम्हाला दिसतंय किंवा काय हे तुम्हाला दाखवलं जातंय, काय चेंजेस तुम्हाला करायचे आहेत, तर कोणत्या चेंजेसकडं कोणत्या ह्याच्याकडं तुम्ही वळताय हे तुम्हाला इथं दाखवलं जातंय. आणि लेट गो करायचंय तुम्हाला. जर असं तुम्हाला लो एनर्जीमध्ये कोण तुम्हाला आणत असेल किंवा काय, तर त्यातनं ते सगळं तुम्हाला लेट गो करायचं. आणि ही जी दिव्य रूपं मी तुम्हाला सांगितली, मदर मेरी आणि लव्ह अँड पीस, म्हणजे प्रेम आणि शांतता ह्याकडे जाणारा एक जो प्रवाह आहे तिकडं तुम्ही चाललाय. तर ह्यामध्ये तुम्हाला इथं हेच सांगितलं जाते, देवींची अनेक रूपं तुमच्याशी कनेक्ट होतील किंवा मदर हिलिंग जे आहे त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होताय. तर हे घेत असताना तुमच्याच रूपांशी तुम्ही कनेक्ट होताना एक जो टाइम तुमच्यासाठी आहे, जो पॉसिबल आहे, जो वेळ तुम्हाला मिळतोय, त्यामध्ये तुम्ही हिलिंग घेणं खूप महत्वाचं आहे. तर तुम्हाला ते सांगितलं जातं, हिलिंग तुम्हाला दिलीच जाणार आहे. ॲज अ मदर हिलिंग असेल किंवा ह्या डिवाइन हिलिंग ज्या आहेत त्या तुम्हाला त्या वेळेस तुम्हाला त्या दिल्या जाणार आहेत. आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये ते होते. हा श्रावण महिना म्हणजे तुम्हाला हील करण्यासाठीच आहे, तुम्हाला हिलिंग देण्यासाठी, तुमच्यामध्ये चेंजेस घडवून आणण्यासाठी आहे. आणि ते तुम्हाला, जर तुम्ही स्टक झालाय, थांबलाय आणि काय करू काय नको किंवा काय निर्णय घेताय, त्या निर्णयामध्ये पुढे जात नाहीये आणि जर हा निर्णय चुकला, बरोबर झाला किंवा काही झालं, अशा ह्याच्यामध्ये कुठंतरी तुम्ही हालताय, तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही थांबलाय की तुम्ही ऍक्शनच घेत नाही, ह्या निर्णय घेण्यामध्ये तुम्ही ऍक्शनच घेत नाही, तर तुम्हाला इथं सांगितलं जाते कॉल टू ऍक्शन. कारण हा चार्ज तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्हाला ऍक्शन घ्यायची आहे. आणि हे आश्चर्यचकित करणारे असे महादेव तुम्हाला आश्चर्यचकित करणारे असे अनुभव या श्रावण महिन्यामध्ये देतात. म्हणजे मग तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये जात असाल किंवा करिअरमध्ये एखादं असं तुम्ही निर्णय घेताय की जिथं तुम्हाला जायला हे होतं, म्हणजे त्या डिसिजनवर तुम्ही पोहोचत नव्हता, तर महादेव तुम्हाला सांगतायत की ह्यामध्ये तुम्ही आता ऍक्शन घ्यायची आहे, तुम्ही तो चार्ज घ्यायचा आहे. जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे तो निर्णय तुम्हाला आता पुढे घ्यायचा आहे. बाय एक्झाम्पल आहात, तुम्ही उदाहरण म्हणून राहणार आहात. मग स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जा, कोणी आता टॅरो रिडिंग शिकला असेल, टॅरो रीडर बनणार असेल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून स्पिरिच्युअलिटीशी कनेक्ट होणार असाल किंवा मोटिवेशनल स्पीकर असाल, कोणत्याही माध्यमातून स्वतःला प्रेझेंट करत असाल, तुमच्या व्यवसायाच्या माध्यमातून असेल किंवा करिअरच्या माध्यमातून असेल, तर ते तुम्हाला करायचं आहे. कोणता रस्ता तुम्ही निवडलेला आहे, तो ॲज अ दत्तगुरूंची महादेवांची इच्छा असल्याशिवाय तो रस्ता किंवा तो मार्ग आपल्या आयुष्यात येत नाही. तर तो तुमच्या आयुष्यात आलेला आहे, तुम्हाला दाखवलाय, तर त्याच्यावर तुम्हाला पुढं जायचं आहे. कारण पुढं जोपर्यंत तुम्ही पुढं त्यात जाणार नाही तोपर्यंत पुढचा रस्ता पण तुम्हाला दिसणार नाही की कशासाठी तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे किंवा हे दिलेलं आहे ना. फोकस्ड इंटेन्शन, मी काय तुम्हाला म्हटलं, इंटेन्शन स्वच्छ आहे तुमचं, तुमचा उद्देश स्वच्छ आहे. त्यांना पूर्ण ह्याच्यामध्येच मी सांगितलं का तुमचा उद्देश स्वच्छ आहे. जे काय तुम्ही करताय, जे काय तुम्ही करणार आहात, जो काय निर्णय तुम्ही घेतलाय, जो विचार तुम्ही करताय, ते इंटेन्शन जे आहे ते तुमचं खूप स्वच्छ आहे, अगदी पारदर्शी आहे. आणि त्यामुळे तुमचं इंटेन्शन स्वच्छ असल्यामुळे तुम्हाला जे जे काही हे दिसलेलं आहे, म्हणजे जे काही तुम्हाला करायचं आहे ते तुमचं पूर्ण होणार आहे, सुफळ संपूर्ण होणार आहे. फक्त तुम्हाला ते करताना त्यात जे काही आउटकम येणार आहे, जो आउटकम चांगला आहे, तोच आउटकम तुमच्याकडं येणार आहे. आणि तो त्याच्यासाठी तुम्ही तयार झालाय आता. म्हणजे महादेवांनी जर तुम्ही
मी सुरुवातीला सांगितलं, तुम्ही काही व्रत किंवा काही ह्या सगळ्या अशा गोष्टी तुम्ही काही केल्या असतील किंवा तुम्ही काही मागितलं असेल, कोणतीही देवता असं सांगत नाही, पण तरीही तुम्ही आपली एक भक्ती असते, आपली एक अर्थ इच्छा असते आतून की त्यांच्याशी कनेक्ट व्हायचंय, तर त्या माध्यमातून कनेक्ट व्हावं किंवा ही माध्यमं आहे, ते काही करणं चुकीचं आहे किंवा काय असं नाही, पण ही माध्यमं आहेत स्वतःशी कनेक्ट होण्याचं आणि स्वतःमधला देव ओळखायचं, हे माध्यम आहे. आणि तिथपर्यंत तुम्ही गेलाय, त्यामुळेच तुम्हाला आता तुमचं फोकस्ड, तुमचं जे इंटेन्शन आहे ते क्लिअर झाले की तुम्हाला काय करायचंय. आणि म्हणूनच हे आश्चर्यचकित करणारे अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात आता होत आहेत ह्या श्रावण महिन्यात. कारण महादेवांनी स्वतः बघितले की तुम्ही किती कोणत्या गोष्टीवर आहे, जर स्पिरिच्युअलिटीमध्ये असू दे किंवा कुठेही, आणि ते भोळे शंकर आहेत, ते तुम्हाला तुमच्या भक्तीचं प्रतिफळ देणारच. जर तुमचं इंटेन्शन स्वच्छ आहे, तुमचा उद्देश चांगला आहे, तुम्हाला पुढे जाऊन काहीतरी वेगळं तुमच्याकडून त्यांना करून घ्यायचं आहे, तर तुमच्या मार्गात येणारे अडथळे ते असे दूर करतात आणि तुम्हाला पुढं जायचं आहे. आता तुम्हाला फक्त फोकस्ड करायचं आहे. चंद्र आणि किंवा ह्याकडं तुमचं जास्त आकर्षित आहे. ॲस्ट्रोलॉजी सुद्धा मी सांगेन, जर ॲस्ट्रोलॉजी कुणाला शिकायचं जर हे असेल, म्हणजे इच्छा असेल किंवा तुम्ही शिकत असाल किंवा त्यानुसार तुमचे काहीतरी प्रयत्न चाललेले असतील, ह्या चंद्र, तारे, नक्षत्र, ग्रह यांच्याशी कनेक्ट होण्याचं, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं ग्रीन सिग्नल दिला जाते. कारण हे सुद्धा तुम्ही विचार करताय पण होत नाहीये. पण असेच खूप बेस्ट असं असे गुरु तुमच्या आयुष्यात येण्याचे योग सुद्धा इथं आहेत. आणि खूप छान असा मेसेज आला, तर बघूया. आणि आश्चर्यचकित करणारे अनुभव महादेव तुम्हाला या श्रावण महिन्यात देत आहेत. तर या श्रावण महिन्यात कोणते असे आश्चर्यचकित करणारे प्लेजर, बघा, आनंद या श्रावण महिन्यात तुम्हाला आश्चर्यचकित करणारे असे अनुभव महादेव तुम्हाला देत आहेत. तर कोणते अनुभव आहेत? जे आनंदाचे अनुभव आहेत, आनंद अनुभव तुम्हाला देत आहेत महादेव. या तुम्हाला आश्चर्यचकित करणारा असा आनंद तुमच्याकडे येतोय आणि तो तुम्हाला स्वीकार करायचा आहे, कारण तुम्ही स्वीकारण्याच्या मोडमध्ये आलेले आहात. आणि हा सगळा आनंद सेलिब्रेट करायचा, सेलिब्रेशन ह्या श्रावणात, या आनंदात महादेवांसोबत, देवी पार्वतींसोबत, आणि इतका डिवाइन पूर्ण या शक्तीचं प्रेम तुमच्यावर आहे, या शक्तीची साथ तुम्हाला आहे, ही शक्ती तुम्हाला प्रोटेक्ट करते आणि तिचं पूर्ण प्रोटेक्शन, संरक्षण तुमच्या भोवती आहे. आणि मग हा आनंद, ही एक एक पायरी वर चढत जात असताना हे जे आनंदाचं जे गेट आहे ते तुमच्यासाठी उघडं केलं जाते. आणि हार्ट चक्रावर जर तुम्ही काम करत असाल तर हार्ट चक्र सुद्धा तुमचं ओपन केलं जाते. आणि हरिण म्हणजे अबंडन्स, आणि अबंडन्सच्या रस्त्यावर तुम्ही जाताय. इथं पण आहे बघा, स्टार आहेत आणि स्टार सारखी ऊर्जा मला इथं दिसते. तुम्ही स्टारच्या भूमिकेत सुद्धा जाताय. आता स्टार होताय तुम्ही तुमचं स्वतःचं एक असं वेगळं रूप, वेगळं अस्तित्व, तुमचं ठामपणा, तुमचा निर्धार कायम जो आहे तो सुद्धा, त्याला सुद्धा अशी तेजतार अशी धार तुमच्या शब्दांना असेल, तुमच्या दिसण्याला असेल, तुमच्या अस्तित्वाला असेल, तुमच्या स्ट्रेंथला असेल, ही येणार आहे. आणि त्यामुळं तुम्ही स्वतःला, म्हणजे जी डिवाइन एनर्जी आहे किंवा ही ब्रह्मांडीय शक्ती आहे, जेव्हा तुमच्यात जी शक्ती आहे ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. तुमच्यात जर सात्विक ऊर्जा तुमच्यामध्ये आहे, सकारात्मक ऊर्जा आहे, तर सकारात्मक एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार, नकारात्मक एनर्जी अट्रॅक्ट होणार नाही, तर सकारात्मक एनर्जी, आणि त्या सकारात्मक एनर्जी अट्रॅक्ट तुमच्याकडं होत आहेत. आणि हेच आश्चर्यचकित करणारे असे अनुभव तुम्हाला येतील की एवढ्या एनर्जीज, एवढ्या सोर्स कसं काय अट्रॅक्ट होत आहे. म्हणजे असं तुम्हाला वाटत होतं की ह्या लोकांशी आपण कधी भेटतोय की नाही, किंवा अशा खूप मोठ्या अशा लोकांशी सुद्धा तुमचं हे होईल, कारण त्यांची ऊर्जा एका वेगळ्या लेवलची आहे. आणि तसं तसं तुम्ही एक एक पायरी वर चाललेले आहात तुमच्या ह्याच्यामध्ये. मग ते सेवेच्या माध्यमातून असेल, कोणत्याही माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं, तिथपर्यंत तुम्ही पोहोचताय. तुमच्या कलेनं, तुमच्या गुणानं, तुमच्या कामानं, तुमच्या बोलण्यानं, तुमच्या सकारात्मकतेमुळे तिथपर्यंत तुम्ही पोहोचताय ना, याच्यामध्ये कोणताही तुम्ही हे केलेलं आहे. तर एक प्लेजर आहे, हा आनंद द्विगुणित असा होतोय, भरभरून होतोय, तो सेलिब्रेट तुम्ही करताय. थँक्यू सो मच. रीडिंग कशी वाटली नक्की मला सांगायचंय. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आणि आपल्या जवळची लोक असतील, कुणीही असतील, तिथपर्यंत नक्कीच व्हिडिओज शेअर करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता. नक्की सांगायचं मला रीडिंग कशी वाटली. ओके, थँक्यू सो मच. पुन्हा भेटू अशा